नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय तवा काजू मसाला। एकदम मस्त ढाबा स्टाईल हा काजू मसाला बनणार आहे आणि हा ओल्या काजूपासून बनवलेला आहे। चमचमीत असा हा तवा काजू मसाला एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। त्यासाठी काय करायचं, इथे मी ओल्या ज्या काजूच्या बिया असतात त्या आणलेल्या आहेत, ओल्या काजूच्या बिया। आता त्याला साफ कसं करायचं ती प्रोसेस सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी विळी किंवा कोयती घ्या, हातात प्लास्टिकची पिशवी घालायची न विसरता, कारण काजूच्या बियांचा जो चीक असतो तो एकदा का हाताला लागला की एकदम हात खराब होतात आणि खूप चीक लागतो। म्हणून प्लास्टिकची पिशवी हातात घालून ही बी अशा प्रकारे पकडून आपल्याला ना असं मध्यभागी तिला चीर पाडायची आणि हे असे दोन वेगळे भाग करायचे। म्हणजे काजूच्या बिया ह्या अशा प्रकारे कापायच्या। त्यानंतर कुठलीही टोकदार सुरी घ्या किंवा काठी घ्या, त्याने ह्यातला जो आतला गर आहे तो काढून घ्यायचा आहे। प्लास्टिकची पिशवी अजिबात काढायची नाही। जोपर्यंत काजूच्या ज्या बिया आहेत त्यातून काजूचा गर बाहेर निघत नाही तोपर्यंत पिशवी घालूनच आपल्याला काम करायचं आहे। मी ते गरम पाण्यामध्ये हे घातलेले आहेत काजूचे गर। थोड्या वेळाने ना ह्याची साल निघते आणि चीकसुद्धा थोडाफार निघून जातो। त्यानंतर मग ही साल जी आहे ती काढून घ्यायची। मग असे हे पांढरे शुभ्र गर जे आहेत ते आपल्याला मिळतात। तर काजूची जी भाजी आहे ओल्या काजूची ती बनवण्यासाठी किंवा ओला काजूचा गर जर काढायचा असेल तर अशाच प्रकारे मेहनत करावी लागते। तर काय करायचं, तर मी चुलीवर करते मस्त ढाबा स्टाईल येण्यासाठी। तवा घ्यायचा आहे, तव्यावरती करायचं आपल्याला हा तवा काजू मसाला। एकदम स्मोकी फ्लेवर येतो तव्यावर केल्यामुळे। तेल घालायचं, तेलात कढीपत्ता घालायचा, फोडणीसाठी थोडीशी मोहरी घालायची। फोडणी चांगली तडतडली की एक कांदा बारीक चिरून घालायचा, त्याला थोडासा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा बारीक चिरून, त्यालाही छान फ्राय करून घ्यायचं। तेलावर कांदा टोमॅटो परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत। तर सुके मसाले घालताना जर गॅस असेल तर कमी करायचा, इस्तेव असेल तर थोडा कमी करायचा। तर आता इथे मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे चमचाभर, त्यालाही आधी चांगलं परतून घेतलं। त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, हळद आणि मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालायचं नाहीतर मग सुके मसाले जळतील। तर थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि कांदा आणि टोमॅटो जो आहे तो नरम होईपर्यंत थोडा शिजवून घ्यायचा। मग त्यात ओल्या काजूचे जे सोललेले गर आहेत ते ह्यात घालायचे आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं। आता ओल्या काजूचे गर शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण पाणी घालून शिजवणार आहोत। पण त्याआधी घरचं जे कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण असतं ते ह्यात घातलेलं आहे। याची रेसिपी मी आधी पोस्ट केलेली आहे, नसेल पाहिलात तर नक्की पहा। तर इथे थोडं पाणी घालते मी आता आणि हे मस्त मिक्स करून घेते आणि छान असं ना तवाभर पसरवायचं, म्हणजे प्रत्येक काजूचा गर आहे तो मस्त पटकन शिजतो। आता ह्याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची आणि हवं तेवढं पाणी घालायचं लागेल तसं। आणि हे काजूचे गर शिजायला थोडा 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो। तर पाणी घालून हे चांगले शिजवून घ्यायचे आणि मग तयार होतो इथे आपला तवा काजू मसाला। अशा प्रकारची भाजी तुम्ही नसेल ट्राय केलात ना तर नक्की ट्राय करून पहा। चवीला इतकी कमाल लागते ना, रोटीसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।